नमस्कार, मी प्रणवी. कायदा आणि व्यवसाय या प्रणवीमध्ये आपलं स्वागत आहे. सरकारकडून महिलांना लाखोची मदत मिळते. बँकाही कर्ज देतात, पण त्यासाठी पहिलं पाऊल काय असतं माहिती आहे का? उत्तर आहे बचत गट. होय, बचत गट. आज आपण जाणून घेणार आहोत बचत गट म्हणजे काय, तो कसा चालतो आणि त्याचे फायदे काय आहेत. बचत गट म्हणजे साधारण 10 ते 20 सदस्याचा स्वयंसहायता गट. या गटातील प्रत्येक सदस्य दर महिन्याला ठरवलेली रक्कम जसे की 100, 200 किंवा त्यापेक्षा जास्त नियमितपणे जमा करतात. सर्व सदस्यांची बचत एकत्र करून एक सामायिक निधी तयार केला जातो. या निधीतून गटातील ज्या सदस्यांना पैशाची गरज आहे त्यांना ठरवलेल्या नियमानुसार कमी व्याजदराने कर्ज दिले जाते. त्यामुळे सदस्यांना सावकारांकडून जास्त व्याजाने कर्ज घेण्याची गरज राहत नाही. बचत गटाचा सर्व व्यवहार नोंदवहीत किंवा रजिस्टरमध्ये नोंदवला जातो. गटाच्या नियमित बैठका घेतल्या जातात आणि सर्व निर्णय सदस्यांच्या सहमतीने घेतला जातो. त्यामुळे आर्थिक शिस्त, विश्वास आणि पारदर्शकता कायम राहते. नियमित बचत, चांगला व्यवहार आणि वेळेवर कर्जाची परतफेड केल्यास बँकेकडून कर्ज मिळण्याची संधी वाढते. तसेच पात्रतेनुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना, प्रशिक्षण, कौशल्य विकास, व्यवसाय मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्याची लाभ मिळू शकते. आज अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातून पापड, मसाले, डेअरी, शेती, शिवणकाम, अगरबत्ती, कॅटरिंग आणि इतर लघु उद्योग सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत. म्हणूनच बचत गट हा फक्त पैसा साठवण्याचा मार्ग नाही, तर आर्थिक स्वावलंबन, महिला सक्षमीकरण आणि छोट्या व्यवसाय सुरू करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. तुमच्या गावात बचत गट आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच कायदा, व्यवसाय आणि सरकारी योजनेच्या माहितीसाठी कायदा आणि व्यवसाय बाय प्रणवीला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.